तिला वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात घेऊन गेलेले ते. वाजता ती खाली आली, 2 वाजता एकदा आमच्या जावेकडे होती. मी आले, घरात एंट्रन्स केला आमच्या, तेव्हा ती बाहेर खेळत होती आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी हिथून घेऊन गेलेल्याचं कृत्य दिसलं. खूप छोटं बाळ होतं ते, रोज बघण्यात होतं ते. 5 मिनिटासाठी आमची चूक झाली असं वाटतंय आता. जेव्हा कॅमेऱ्यामध्ये दिसलं ना तो माणूस घेऊन चाललाय, हा, तेव्हा मग ते तिकडे बघितलं आणि गोठ्याच्या मागं शेड आहे, तिथं त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. घाबरली खरंच, रात्री ती झोपली सुद्धा नाही. माझी स्वतःची नात त्या मुलीसोबत खेळायची. लहान बाळाला बघितलेलं डोळ्यासमोर. सरकारने एवढंच लक्ष ठेवावं की अजून किती मुलींचा घात होणार आहे. आम्हाला लाडकी बहीण नको, पण महिलांसाठी सुरक्षा पाहिजे आम्हाला. सरकारने आम्हाला आता इथं उत्तर द्यायला पाहिजे. पाठीशी नाही घातलं पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. त्याला आमच्या समोर फाशी झाली पाहिजे. जो गुन्हेगार आहे त्याच्यावर ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत, ते पण. नमस्कार दोस्तों, आज हम ऐसी घटना के बारे में बात कर रहे हैं जिसने पूरे समाज में झकझोर करने के रख दिया है। नासरापुर इलाके में एक छोटी सी बच्ची के साथ है दर्दनाक घटना होने के बाद पूरे समाज में अपनी व्यवस्था और स्थापना के बारे में फिर से एक बार सवाल उठाए जा रहे हैं। सरकार को सब कुछ मालूम होने के बाद भी सरकार कुछ नहीं कर रही, इसलिए लोग अब आंदोलन पे आके रुक चुके हैं। जे आहेत ना, हे सिस्टीम मध्ये बसलेले पुढारी आणि हे सिस्टीम हे काही कामाची नाहीये. काही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला या पोलिसांवर विश्वास आहे, 100% विश्वास आहे पोलिसांवरती. पोलिसांनी जर ठरवलं 1 तासात ते कार्यक्रम करू शकतात, पण पोलिसांनी जर नाही ठरवलं तर 10 वर्षापर्यंत प्रकरण सुटत नसतं. बरोबर आहे. आणि हे पण सांगतो, 10 तास प्रवास करून आलोय, 10 तास प्रवास करून. माझ्यावर काय केस करायचं करा, अजून 10 तास इथं बसतो. तुम्ही आत्ताची आत्ता सुनेत्रा वहिनींना सांगून अमित शहाजींचं बोलणं आई वडिलांसोबत करून द्या. तोपर्यंत आम्ही त्या मुलीचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही. त्या माणसालाच आमच्या ताब्यात मुख्यमंत्री त्या आई वडिलांनी ठेचून काढायचे. 2 मिनिटं मला सांगा, फास्ट ट्रॅक कशी काय गप्प बसतो तुम्ही? ऐका 2 मिनिटं मला एक सांगा, फडणवीस साहेब, फास्ट ट्रॅकची आपली फास्ट ट्रॅकची केस आहे की आतापर्यंत आत्ताची आता 2, 4, 8 दिवसात 15 दिवसात कोणाची निकालाला लावली तुम्ही सांगा बरं. कोणाची निकालाला लावली? 2 आठवडे नाही साहेब, 2 आठवडे. महिलांना लाठीचार्ज केलाय, ज्याने बलात्कार केलाय तो तिथं ऐकायला बसलाय आणि आम्ही इथं काय करतोय? आम्ही फक्त सत्याची बाजू दिली तर आम्हाला लाठीचार्ज. ही न्याय व्यवस्था आहे का? ही आमची मुली सेफ आहेत का? रस्त्याने 12 वाजता जाताना सेफ नाही वाटत आम्हाला का? आता आमची न्याय व्यवस्था बरी भंगारी आणि भिकारडी आहे. ज्या मुलीवरती अत्याचार झाला, जिचा निर्गुणपणे तिचा अंत झाला, त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला पकडून पोलिसांनी अक्षरशः उठवलं. तिच्या आई असतील, तिच्या घरातल्या जे कोणी महिला असतील सगळ्यांना लाठीचार्ज करून उठवले. आणि ते पोलीस आम्हाला सांगतात तुम्हाला सिस्टीम माहिती नाहीये. जर आम्हाला सिस्टीम माहिती असती ना की किती तत्परतेने काम करते आणि किती तत्परतेने न्याय देते, तर इथे बसायची वेळ आली नसती. हो, आणि त्या महिला पोलीस म्हणाल्या आमच्यावर सोडा, आम्ही न्याय देतो. मी म्हटलं एक उदाहरण सांगा आतापर्यंत न्याय मिळालेलं. एक उदाहरण त्यांना सांगता आलं नाही. त्यांनी सरळ महिलांवर लाठीचार्ज केलाय आणि त्यांना जमणारच नाही. प्रत्येकाला केस डोक्याच्या कोर्टामध्ये. आम्ही काय मूर्ख आहोत का? आम्हाला नको प्रोटेक्शन. एकदा तरी केसचा निकाल आमच्या बाजूला लागू देत की सोडणारच नाही. प्रत्येकाला आश्वासनावर
सांगितलं का? आपल्या पोरी वाऱ्यावर पडलेल्या नाहीये. आरोपीला आमच्या ताब्यात आहे. आम्ही वाऱ्यावर पडलेलोच नाहीये. आमच्या पोरी पण नाही. विषयच नाही. अरे आम्हाला पण लहान लहान पोरी आहेत. हजारोनी पोरींवर रोज चाललंय नाटक.